अध्याय 4. विवेक धैर्यादी सद्गुण वाढतील, दत्तात्रयांची कृपा होईल. मराठी अनुवाद. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकांना दत्त जन्माख्यान सांगू लागले तेव्हा ते म्हणाले, वत्स, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. त्यानंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव. त्या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माजींनी त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी, कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ या 7 मानसपुत्र निर्माण केले. अनुसया या अत्री ऋषीच्या पत्नी. त्या महान पतिव्रता होत्या. पतिसेवेने त्यांचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्म, विष्णू, महेश यांची भेट घेतली आणि चिंतेचे निवारण करायला सांगितले. इंद्र म्हणाले, अनुसया पतिभक्त आहे. त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. त्यांना उपद्रव झाल्यास त्या आम्हाला शाप देतील की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. तेव्हा अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुकरूपाने अत्रीच्या आश्रमात आले. त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसया एकट्याच होत्या. त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. अनुसयांनी त्याचे यथोचित स्वागत केले. तेव्हा ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही, म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाही तर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयांनी त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले, पात्र मांडली आणि ते म्हणाले, सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढणार असाल तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. तेव्हा ते ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणतरी श्रेष्ठ महात्मे आहेत हे अनुसयांच्या लक्षात आले. मग अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रता धर्माचा नाश होतो. अशा परिस्थितीत आपण करायचं तरी काय? अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येची परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करेल असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला. त्या स्वयंपाकगृहात गेल्या. तिथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पानं उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर 3ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या तर काय आश्चर्य. त्या भिक्षुकाची 3ही बालके झाली होती. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसया अचंबित झाल्या. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आल्या. मातृसुलभ वात्सल्याने त्यांना पाहणा फुटला. त्यांनी एकेकाला मांडीवर घेऊन स्तनपान दिले. त्या त्रिदेवाच्या मातोश्री झाल्या. त्यांनी तिघांना नाहूमाखू घातले, पाळण्यात घालून निजवले. मध्यान्ह समयी अत्री आश्रमात परतले. तेव्हा पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली आणि बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनुसया यांची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनुसयाशी चर्चा केली. ते म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालक रूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते 3ही देव स्वस्थानी परतले. अत्री, अनुसया यांनी त्या बालकाचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्म, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त, दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाले, आई,
मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप द्या. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन. शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन आणि पृथ्वीवरील वनस्पतीचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील. अनुसया यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्रि आश्रमीत राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले. तेव्हापासून दत्त हे अत्रि अनुसया यांचे पुत्र आणि श्री विष्णूचे अवतार असूनही दत्तात्रय या एकत्वाने राहिले. ते दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकांना अपार धन्यता वाटली. ते सिद्धयोग्यांना म्हणाले, मुनिवर्य, आता मला दत्तात्रयाच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा.